ओम शांती भाईजी, ट्रेन चुकला होतात, कसा अनुभव होता? अनुभव विचित्र होता, पण त्याचं रूपांतर असं आनंदात झालं. कारण चुकल्यानंतर असं वाटलं की आपण नाही जाऊ शकत नाही. आणि ट्रेन म्हणजे आपण कसं गाडीनं एका वेळेस लगेच एक गेली तर एक मिळू शकते, पण ट्रेन नाही ना, तशी मिळू शकत नाही. नशीब असे किंवा बाबांचं काय म्हणजे थोडक्यात आशीर्वाद असो किंवा ते म्हणजे ते प्रचिती आली अशी की ट्रेन म्हणजे पाठीमागं राहून आणि ती ट्रेन ओव्हरटेक करून मी पुढे जाऊ शकतो हे माझ्या स्वप्नातही नव्हतं. आणि ते पूर्ण झालं. म्हणजे 1 तासाच्या 2 तासाच्या अंतरात तेवढी मला लगेचच ती काय नाव तिचं ती वंदे मातरम मी ट्रेन वंदे भारत मिळाली. आणि ह्या ट्रेनच्या पण मी पुढे येऊन 10-15 मिनिटं मी अगोदर थांबलो. मग ते मला पण पहिल्यांदा झाला तुम्ही ह्या भागात, भीती वाटली नाही का? भीती वाटली म्हणजे काय वाटली की आपण उशिरा जातोय किंवा पुढे काहीच माहिती नाही, चुकलोय ते अशा टप्प्यात की अगदी शेवटच्या टप्प्यात आपल्या भागात महाराष्ट्रात काय वाटत नाही. थोडस होती भीती, मनात भीती होती, पण ती पूर्ण करायची तयारी पण तशी होती. पण ती त्याच्या अगोदरच ती पूर्ण करून घेतली माझ्याकडून. पण असं नाही वाटलं का आपल्या बरोबर जे माणसं पुढे गेलेत मग आपल्याला काय मार्ग पॉझिटिव्ह मार्ग पुढे गेलेत, आता हे त्यांनाही काय करू शकत नव्हतं हे पण लक्षात येत आहे. आपणही काय करायचं, शेवटी मार्ग आपणच काढायचा हा डोक्यात तेवढंच होतं फक्त की ठीक आहे जेव्हा वेळेस होईल त्यावेळेस उशीर होईल पण थेट होईल, लेट होईल पण थेट होईल. म्हणजे बाबांचेच कृपा आशीर्वाद आले. तर बाकीचे सवंगडी आता आपल्या मित्र आलेले आहेत आपल्या घोळक्यात, कसं वाटतंय? मी पुढच्या सीटवर बसलो होतो गप्पा मारत एका आपल्या मित्राबरोबर. आणि नंतर आल्यानंतर मला समजलं भैया मागे राहिले सुरतला आणि ट्रेन हलून आल्यानंतर मला एवढी काळजी वाटायला लागली की भैया आता कसा येणार. तोपर्यंत माताजी बोलल्या आपल्या पुढे गेले भैया, वंदे भारत ट्रेन मिळाली त्यांना आणि बडोद्याला थांबलेत आपल्या पुढे जाऊन 5 मिनिटं झाली. तर बरं वाटलं आणि मी परत दरवाजापाशी जाऊन बसलो. भैया कधी दिसतोय भैया ते बघण्यासाठी. काय सांगाल भाई? नक्कीच आमचे मित्र आहेत राहुल वेद पाठक म्हणून, पहिल्यांदा ते माउंट आबूला चालले. आणि जेव्हा एखाद्या अनुभवातून माणूस तयार होतो तसे ते आज या ठिकाणी तयार झालेत आणि बाबांनी त्यांना तयार केले. लेट पण फास्ट आपण जाऊ शकता ह्याची प्रचिती त्यांना आलेली आहे. आमच्या बरोबर होते, ट्रेन चुकली म्हणजे खाली उतरले काय कामानिमित्त ट्रेन तो पण निघून गेली. नंतर वंदे भारत फास्ट ट्रेन पकडली गेली, आली तोपर्यंत आमच्या पुढे जाऊन परत आम्हाला म्हणले या चला बसा. म्हणून हा माणूस कल्चर मध्ये आला असेल पण तेवढी शक्ती पण बाबांनी त्यांना दिलेली आहे. बाबांनी दिली किंवा माताजीची बहिणी साहेबची पण सगळ्यांची इच्छा होती. आमच्या सगळ्यांची उतरलोही होतो त्यांच्याच औषधासाठी, पण ते कारण त्यांनी त्यांच्यापेक्षा जास्त मला परत पुढे बोलवून घेतल्यासारखं झालं. ती म्हणजे शेवटी शब्द बहिणीवर आलेला आहे त्याच्यामुळे काही अडचण नाही आपल्याला. दादा राहिले होता पाठीमागे, त्याची ट्रेन काहीतरी बहिणजींसाठी मेडिसिन आणण्यासाठीच ते उतरले होते. परंतु 1 मिनिटासाठी त्यांची गाडी निघून गेली पुढे, ते राहिले. पण असं म्हणावं लागेल का वेळेला फार महत्व दिलं पाहिजे, वेळेला फारच महत्व दिलं पाहिजे. पण त्यांचीही चूक नाही, कारण त्यांच्याही पटकन लक्षात आलं नसेल की बाबा गाडी हलतीये, मला चढलं पाहिजे. ते गोळी त्यांच्या डोक्यात एकच चक्र होतं की बहिणजींना गोळी घ्यायची मला, मग ती गोळी घ्यायची. त्यामुळे त्या गोळीच्या नादामध्ये इकडे तिकडे झाले. परंतु बहिणजींचेच आशीर्वाद म्हणा, बाबाजींचे आशीर्वाद म्हणा, त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांचे दुवे म्हणून त्या दादाला पटकन पाठीमागे वंदे भारत गाडी आली, पटकन ते बसून आपल्यापर्यंत इथपर्यंत पोहोचू शकले. ही सर्व कृपा ही बाबाजींची, परब्रह्माची आणि शेवटी बहिणजींचे मोठे आशीर्वाद. त्यामुळे काय सांगाल बहिणजी? भाईजी पाठीमागे थांबले होते पण वंदे मातरम पटकन गाडी पकडली आणि आपल्या सगळ्यांच्या सतर्कतेमुळे ते आपल्या बरोबर मला भीती नाही वाटली पण एक जबाबदारी वाटली की मला हे माहित होतं, एवढा आत्मविश्वास होता की मी त्यांना तिथपर्यंत आबरोडपर्यंत आणू शकते. पण ही एक जबाबदारी होती की आपल्या सोबत आले आणि ते मिस झाले. थोडंसं वाटलं पण एवढं माहित होतं की सगळं व्यवस्थित. तर अशा पद्धतीने बघितलं. आता आमचे सवंगडी भाई आता आलेले आहेत त्यामुळे सगळ्यांचे चेहरे अगदी आनंदाने खुललेले आहेत. तर ही बाबांचीच कृपा म्हणावी लागेल. ओम शांती. ओम शांती.